भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बलिदानाची अनेक महान उदाहरणे आढळतात. पण आता तुमच्या समोर येणार आहे एक विलक्षण शौर्य कथा. ही कहाणी आहे चापेकर बंधूंची, त्या महापुरुषांची ज्यांनी ब्रिटिश अधिकारी W.C. रँड यांची हत्या केली. या कृत्यासाठी त्यांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा सुनावली. पण रँडला मारण्यामागे असे नक्की कोणते कारण होते? ही गाथा आहे त्या साधारण मानवांची, ज्यांनी अन्यायाविरुद्ध बंड केला आणि येणाऱ्या काळात सदासदासाठी अमर झाले. मध्ये पुण्यात प्लेग या रोगाने थैमान घातला होता. यामुळे पुणेकरांनी आपल्या जवळच्या सुमारे 2000 माणसांना गमावले. ब्रिटिशांना पुणेकरांचा खास असा काही पुळका नव्हताच. त्यांना काळजी होती फक्त एका गोष्टीची, ज्यासाठी ते 7 समुद्राहून भारतात आले होते: व्यापार. कापूस, मसाल्याचे पदार्थ, धान्य, रेशीम, चहा असे अनेक वस्तू भारतातून युरोपमध्ये विकले जायचे. या व्यापारात ब्रिटिशांनी भरघोस नफा मिळवला. पण भारतात प्लेगच्या प्रसाराने युरोपियन लोकांच्या मनात भीती बसली की भारतातून आलेल्या याच वस्तूंमुळे युरोपातही प्लेगची लागण होईल. ब्रिटिशांच्या ध्यानात आले की युरोपमध्ये भारतीय मालावर बंदी येऊ शकते, ज्याच्याने त्यांच्या नफ्यावर मोठा आघात होऊ शकतो. अंततः आपल्या संपत्तीवर गदा येऊ नये आणि पुण्यात आपल्याच ब्रिटिश कर्मचाऱ्यांना प्लेग होऊ नये म्हणून का होईना त्यांनी स्पेशल प्लेग कमिटीची स्थापना केली, ज्याचा प्रमुख होता W.C. रँड. या कमिटीचा मुख्य उद्देश हा होता की पुण्यात घरोघरी जाऊन प्लेग रुग्णांना ओळखणे आणि त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करणे, जेणेकरून प्लेग संक्रमण आटोक्यात येईल. पण हे सगळं फक्त कागदावरच होतं. खरी परिस्थिती काही निराळीच होती. तपासणीच्या नावाखाली हे ब्रिटिश अधिकारी घरात बळजबरीने घुसून सामानाची नासधूस करायचे, देवघरात बूट घालून प्रवेश करायचे आणि धार्मिक वस्तूंची उलटापालट करायचे. ह्यात त्यांनी पवित्र दैवी मूर्त्यांचाही मान राखला नाही आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. संसर्गाची तपासणी करताना त्यांनी अंगझडती घेतली आणि ह्यात त्यांनी स्त्रियांनाही सामील केलं. त्यांची अवहेलना केली, गरिबांचा उपहास करण्यात आला, असहाय्यांना छळण्यात आलं आणि काम करण्याच्या नावाखाली सोनं, चांदी, मिळेल ते मौल्यवान छोट्या मोठ्या वस्तू लुटल्या. हे सारं चाललं होतं रँडच्या निर्देशाखाली. लोकांना वाटू लागलं की प्लेग परवडला, पण हा रँडचा अन्याय नको. ही वेदना, हा लोकांचा सामूहिक आक्रोश बघून 3 युवकांनी पुढाकार घेतला: दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर आणि वासुदेव चापेकर. या 3 सख्ख्या भावांनी मिळून रँडचा वध करण्याची जणू प्रतिज्ञाच घेतली. चापेकर बंधूंनी बरेच आठवडे रँडच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्याची दिनचर्या जाणून घेतली, त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल माहिती गोळा केली. त्यांनी काळजीपूर्वक आपल्या शस्त्रांची निवड केली, जसं की बंदूक, तलवारी आणि कुऱ्हाडी. अखेर तो दिवस आला, 22 जून 1897. प्रतिशोधाची ती निर्णायक रात्र. या रात्री पुण्यातल्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये क्वीन व्हिक्टोरियाच्या डायमंड जुबलीचा भव्य समारंभ आयोजित केला गेला होता. चापेकर बंधूंना अनुमान होता की ह्या कार्यक्रमात ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत रँड सुद्धा नक्कीच उपस्थित राहील. त्यामुळे ही रँडला संपवण्याची सगळ्यात उत्तम संधी आहे. गव्हर्नमेंट हाऊस लागून गणेश खिंडी रोड होता आणि तिथेच एक पिवळ्या बंगल्या शेजारी त्यांनी चकमकीची जागा निवडली. बंगल्याच्या जवळपासच त्यांनी आपापली शस्त्रे लपवली. भावांनी आपापल्या ठरलेल्या जागा घेतल्या आणि रँडच्या समारंभातून परत येण्याची वाट पाहू लागली. दामोदर गव्हर्नमेंट हाऊसच्या गेटजवळ आणि बाळकृष्ण पिवळ्या बंगल्याजवळ लपून राहिला. सोहळा संपल्यावर रँडची गाडी बाहेर पडली आणि दामोदरनी नजरेआड राहून गुपचूप पाठलाग केला. गाडी पिवळ्या बंगल्याजवळ येताच दामोदर ओरडला, "गोंद्या आला रे!" हा बाळकृष्ण ह्यास गोळीबार करण्याचा पूर्वसंकेत होता. मूळ योजना अशी होती की दोन्ही भाऊ रँडवर एकाच वेळेला गोळीबार करतील, जेणेकरून रँडची जिवंत राहण्याची कुठलीच शक्यता उरणार नाही. पण मोक्याच्या क्षणी बाळकृष्णाच्या पिस्तूलमध्ये काही बिघाड झाला आणि त्यामुळे तो पिस्तूल चालवू शकला नाही. पण दामोदरनी मात्र अचूक निशाणा साधत रँडला ठार केले.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ताबडतोब रँडच्या हत्येचा तपास सुरू केला. प्रत्यक्षात रँडची हत्या करण्यात 2च भावांचा सहभाग होता, दामोदर आणि बाळकृष्ण. ब्रिटिशांनी दोघांनाही अटक केली. हे साध्य झालं होतं द्रविड बंधूंमुळे, यांनी ब्रिटिशांना चापेकर बंधूंची खबर दिली. ही बातमी जेव्हा वासुदेव म्हणजे चापेकर बंधूंमधील सगळ्यात धाकट्या भावाला मिळाली, तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपल्या भावाला दगा दिलेल्या त्या द्रविड बंधूंचा त्यांनी शोध घेतला आणि प्रतिशोधाच्या क्रोधात त्यांनी द्रविड बंधूंचा खात्मा केला. सरतेशेवटी ब्रिटिशांनी वासुदेवाला सुद्धा अटक केली. अखेरीस तिन्ही चापेकर बंधूंना ब्रिटिशांनी मृत्यूदंड दिला. थांबा, स्टोरी अजून संपलेली नाही. मला अजून थोडं ॲड करायचं. जगाच्या इतिहासात ना प्राणाची आहुती देणारे बरेच क्रांतिकारी आहेत, पण बहुधा तुम्हाला असा कुठलाच प्रसंग सापडणार नाही ज्यात एकाच घरातल्या सगळ्या भावंडांनी एकाच ध्येयासाठी मृत्यूला आलिंगन दिलं असेल. आणि हा त्याग अद्वितीय आणि अमूल्य ह्यासाठी पण आहे कारण ह्या भावंडांवर आईवडिलांची असो, बायका मुलांची असो जबाबदारी होती. पण तरीही जेव्हा खऱ्या कसोटीची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या मातृभूमीच्या प्रति कर्तव्याला अधिक प्राधान्य दिलं.